CSR फंडमधून जालना महानगरपालिकेला JCB प्राप्त, महापौर उपमहापौरांच्या हस्ते पूजन। आज दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेला CSR फंडमधून नवीन JCB प्राप्त झाले असून आज महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते या JCBचं पूजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक अक्षय गोरंट्याल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, नगरसेवक अमोल ठाकूर तसेच नगरसेवक महावीर ढक्का आदी मान्यवर उपस्थित होते। जालना महानगरपालिकेकडे स्वतःची JCB उपलब्ध नसल्यामुळे शहरातील स्वच्छता व इतर कामांसाठी भाड्याने JCB घ्यावी लागत होती। मात्र आता CSR फंडमधून महानगरपालिकेला JCB उपलब्ध झाल्याने शहरातील विविध कामे अधिक वेगाने व सुलभरित्या करता येणार आहे। दरम्यान शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी नव्या JCBच्या माध्यमातून कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या निवडीनंतर जालना महानगरपालिकेला प्रथम JCB मिळाल्याने स्वच्छता व्यवस्थेला मोठी मदत होणार आहे। यापूर्वी शहर स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर आणि उपमहापौर यांनी महानगरपालिका कार्यालयात बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीत JCB आणि ट्रॅक्टरची कमतरता असल्याचे निदर्शनास आले होते। त्यानंतर या समस्येवर उपाय म्हणून CSR फंडमधून JCB उपलब्ध करून देण्यात आली। जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी याबद्दल महापौर आणि उपमहापौर यांचे आभार व्यक्त केले। महापालिकेला JCB प्राप्त झालेले आहेत, काय सांगा? आज 11/3/26 रोजी जालना महानगरपालिकेला CR फंडातून एक JCB मशीन प्राप्त झालेली आहे। महानगरपालिकेला JCB प्राप्त झालेलं आहे, नवीन JCB आज उद्घाटन देखील झालं महापौर उपमहापौरच्या हस्ते, काय सांगा? आज जालना शहर महानगरपालिकेला CRS फंडमधून एक JCB प्राप्त झालेला आहे। त्याचं नेमकंच या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार पडला। आपल्या महापौर श्रीमती वंदनाताई मगरे, या ठिकाणी अक्षयजी गोरंट्याल, ज्येष्ठ नगरसेवक आमचे महावीरजी ढक्का, आमचे आयुक्त गिराम साहेब, कांतले साहेब, तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी पाखरेजी असं आमचे शिवसेनेचे ठाकूरजी आहे आणि सर्व या ठिकाणी आज JCBची खूप गरज होती। मी पाठीमागे आम्ही स्वच्छताची बैठक या ठिकाणी घेतली होती, तर त्या ठिकाणी या सूचना दिल्या होत्या की जालना शहरामध्ये जे छोटे नाले असेल, मोठे नाले असेल आणि काही काही ठिकाणी जे कचऱ्याचे ढीग जे साचलेले, तर याकरता आम्हाला भाड्या तत्वावर या ठिकाणी JCB लावणं पडायचं। आज आम्हाला या ठिकाणी महापालिकेच्या अधिकारामध्ये एक JCB प्राप्त झाल्यामुळं स्वच्छताचे कामं अजून गती या ठिकाणी येणार असं मी या ठिकाणी नमूद करतो।